नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिन्नर MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल प्रकरणात वाढीव PCR न मागणे, जामीन प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी मदत करणे तसेच चार्जशीट दाखल करताना केस कच्ची करण्याच्या बदल्यात पाटील यांनी 1,60,000ची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 1 लाख रुपये देण्याचे ठरले आणि त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. सिन्नर MIDC पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदाराकडून पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारतानाच पाटील यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे तसेच उपअधीक्षक सुरेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके आणि पोलीस अंमलदार योगेश शिंदे यांच्या पथकाने सहभाग नोंदवला. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा.